हरियाणा राज्यातील बऱ्हाणपूर मध्य प्रदेश येथे राहणारे दोन जडीबुटी विक्रेते 20 जुलै 2025 रोजी सकाळी 8 वाजता रसलपूर गावात जडीबुटी विक्रीसाठी आले होते। यावेळी एका रुग्णाच्या नाडी तपासणीवरून झालेल्या वादामुळे गावकऱ्यांशी त्यांचा वाद झाला। गावकऱ्यांच्या मारहाणीच्या भीतीने हे दोन्ही व्यक्ती आपली चारचाकी वाहनातून कुसुंबा आणि लोहारा गावाकडे भरधाव वेगाने निघालेत। लोहारा येथे त्यांच्या वाहनाने एका व्यक्तीला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला। यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वाहनाचा पाठलाग करून लोहारा गावातील एका शेतात वाहन थांबवले आणि दोन्ही व्यक्तींना मारहाण केली आहे। रावेर आणि सावदा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मारहाण झालेल्या व्यक्तींना गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवले आणि पोलीस स्टेशनला आणले। या प्रकरणी सावदा पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे। हरियाणा राज्यातील जडीबुटी औषधी विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे 6 ते 7 लोक मध्य प्रदेश राज्यामधील बऱ्हाणपूर या गावी आलेले आहेत। त्यातील 2 इसम हे रावेर तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये जाऊन तेथील पेशंट तपासत असतात आणि त्यांना त्यांच्याकडे असलेल्या जडीबुटी देऊन त्यांचे औषध त्यांचे जे रोग आहेत ते बरे करण्याचा प्रयत्न करीत असतात। आजच्या तारखेला सकाळी 8 वाजता 2 इसम त्यापैकी 2 इसम हे त्यांच्याकडे असलेल्या जडीबुटी घेऊन त्यांच्याकडे असलेल्या चारचाकी गाडीमधून रसलपूर या गावी आले होते। रसलपूर गावी त्यांनी एक पेशंट तपासला असता त्या पेशंटच्या सोबत त्यांचे वाद झाल्याने आता त्या गावातील लोक त्यांना मारहाण करतील या भीतीने ते लोक कुसुंबा मुंजलवाडी कुसुंबा आणि रावेरच्या दिशेने जोरामध्ये त्यांचे वाहन घेऊन जात होते। त्यावेळी काही लोक त्यांचा पाठलाग करत असताना लोहारा गावामधील एक इसम मोहम्मद इब्बाद तडवी या व्यक्तीला त्यांनी ठोस मारून जखमी केलेले आहे। तरी सुद्धा ते न थांबता लोहारा गावातील एका शेतामध्ये गेले म्हणून त्याचा राग आल्याने ते लोक तिथं सर्व समाजातील लोक तिथे गोळा झाले आणि त्यांना विचारपूस तुम्ही ऍक्सिडेंट केल्यानंतर सुद्धा का थांबले नाही याची विचारपूस केली असता त्यांनी समर्पक उत्तर दिले नाहीत म्हणून त्यांना मारहाण केलेली आहे। लाठीने काठीने लाथाबुक्क्याने मारहाण केलेली आहे। तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड केलेली आहे। त्या ठिकाणी रावेर पोलीस निरीक्षक तसेच सावदा पोलिसांचा स्टाफ घटनास्थळी तत्काळ रवाना झाला होता। तिथे लोकांना समजूत काढून त्या 2 लोकांना लगेच आपण घटनास्थळावरून हलवलं। त्या लोकांच्या फिर्यादीवरून आपण अज्ञात लोकांच्या विरोधामध्ये एक राईटचा गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच या जडीबुटी विकणाऱ्या लोकांकडून जो अपघात झालेला आहे ज्या व्यक्तीला लागलेला आहे त्याची खबर घेऊन त्याच्याविरुद्ध सुद्धा अपघाताचा गुन्हा दाखल केलेला आहे। परंतु समाज माध्यमावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहे। हे जडीबुटी विकणारे लोक जे आहेत त्यांनी भगवा वेश परिधान केलेला असल्यामुळे ते साधू आहेत संत आहेत असा गैरसमज निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत आहे। तरी सावदा पोलिसांच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो की या सदर प्रकरणी आपण 2 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल। कुठल्याही अफवांना कुणीही बळी पडू नका आणि प्रशासनाला सहकार्य करा। याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आणि सर्व लोकांना शांततेचं आवाहन पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही करीत आहोत। धन्यवाद। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।